चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रुपेश गवळी याला विनंती, आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी आपण पाहताय माजी सरपंच महेशदादा पाटील यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. महेशदादा पाटील माजी सरपंच गोरठण ग्रामपंचायत यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. आणि डी मार्ट यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आहे आणि ते कॅप देखील या ठिकाणी प्रदान करायची आहे. सौरभ पवार याच्यासाठी प्रभाकर लोभी यांच्याकडून 200 रुपये जीपे झालेत, त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद. चला फ्रेश सामना, नवीन सामना आपल्या भेटीला येतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे, जो सामना 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. पंच आपण पाहताय पंच सूरज पांडे आणि बाळा साळुंके मैदानामध्ये या ठिकाणी 5 रन झालेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धारणी संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय मालदेव संघाला. तिथं काय प्रॉब्लेम आला, तिथं काय क्लिअरिटी भेटत नाही, कसला अँगल. कॅमेरामॅन आपण पाहताय सर्व पाहुण्यांना या ठिकाणी कव्हर करतात. अक्षय पाटील आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात, त्यानंतर राहुल पाटील यांना देखील आपण पाहताय. आणि कॅमेरामॅनची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मी बघतोय साईप्रीत लाईव्हचे जेवढे कॅमेरामॅन आहेत ना, 2 वेळा असं झालं होतं की बाउंड्री लाईन चेक करावी लागली आणि तेव्हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवर कॅमेरामॅनची नजर होती. म्हणजे सुंदर क्लिअरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळते. चला वळूया मैदानाकडे. फ्रेश सामन्याला सुरुवात होतीये. 3 षटकाचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये मालदेव संघाकडून सलामीला स्ट्राईकला फलंदाज आहे मयूर सावंत, नॉन स्ट्राईकला आपण पाहताय अभिषेक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला आहे मच्छिंद्र रसाळ. धारणी एक्सप्रेस आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू खांद्याचा वापर केला होता, इथे पंचांकडून 1 बाउन्स या चेंडूला घोषित केलं गेलंय. तिथे पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलाय. हा चेंडू या ठिकाणी पंच सूरज पांडे यांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची 1 धाव. कशासाठी रिव्ह्यू पंच? वाईड साठी रिव्ह्यू आहे. चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत विनंती असणार आहे सचिन दाभोळकर सर. सचिन दाभोळकर यांना विनंती आहे, आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत लवकरात लवकर या. सर सचिन दाभोळकर किंवा अविनाश पालांडे असतील तरी चालतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या लवकरात लवकर. वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेला.
जय हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित भव्य नाईट रजनी आपण पाहताय मित्रांनो. या नाईट रजनीमध्ये आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये बी लॉट्स मधील बी लॉट्स मधील पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय, जिथे व्हाईट साठी आपण पाहताय रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांचा इशारा आलाय या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. या चेंडूला वाईड घोषित केलं गेलंय म्हणजे एका धावेने या ठिकाणी धावफलकाचं खातं उघडलं जाणार. धावफलकाचा श्रीगणेश केला जातोय तो म्हणजे एक धावेने. मच्छिंद्र रसाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय, जिथे पहिलं षटक सुरू आहे. 3 षटकाचा सामना आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑनला एक डीप मिड विकेटला तैनात केला गेलाय. वाईड डीप मिड विकेटला आपण पाहता एक खेळाडू. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चेंडूवर येऊन तो चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या एका धावेने आपण पाहता धावफलकावर धावा आल्यात 2 धावा. 2 धावा धावफलकावर आल्यात. आपण पाहताय मच्छिंद्र रसाळ या गोलंदाजाच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऋषी पाटील यांच्याकडून. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय. सुईतून जसा धागा ओवावा ना तसा चेंडू सीमारेषे बाहेर फरार येतोय. चौकार. चौकार आलाय. आपण पाहताय 4 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा आल्यात 6 धावा. 6 धावा बिनबाद 6 धावा. आपण पाहताय मालदेव संघ प्रथम फलंदाजी करतोय. प्रथम सत्रामध्ये त्यांच्या विरोधात धारणी. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज अभिषेक बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज आपण पाहता येणार नंबर 3 वर विशाल आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक प्रगतीपथावर महेश मात्रे मॅन फ्रॉम मच्छिंद्र रसाल मॅन फ्रॉम आपण पाहताय धारणी गोलंदाजी मार्कवर आहे. सरपंच साहेब प्रतीक साहेब आपण पाहताय या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतायत. उद्या त्यांचा सामना आहे. उद्या दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला अक्षय पाटील, त्यानंतर कल्पेश जाधव, राज पाटील, रत्नेश पाटील हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र दुसरा सामना खूप महत्त्वाचा आहे, ज्या सामन्यामध्ये आपल्याला महेश पाटील, त्यानंतर प्रतीक असेल, कर्णधार संदीप पाटील असतील, निखिल पाटील सुद्धा त्या संघामध्ये आहेत. म्हणजे तो सामना सुद्धा चुरशीचा होईल, बघण्यासारखा होईल, यात कोणतीही शंका नाही आहे. हा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला कार्पेटच्या सहारे चेंडू ट्रॅव्हल झालाय. काव कॉर्नरचा खेळाडू चेंडूवर आला, चेंडू उचलला, फेकला, तेव्हा तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होती आहे. या एका धावेने आपण पाहता धावफलक हलते. धावफलकावर धावा आल्यात 1 बाद 8 धावा. 1 बाद 8 धावा आपण धावफलकावर पाहताय. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करतोय मालदेव संघ, तिथे गोलंदाजी करतोय धारणी संघ. ऋषी पाटील हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू चाललाय काव कॉर्नरला सीमारेषे
मच डीजे जसं गाणं लागलं ना गदर मधलं तसं निखिल मुंडेंच्या चेहऱ्यावर मी हसू पाहिलं. कोणाची तरी आठवण झाली बहुतेक. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय पहिलं षटक समाप्त झालं. शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार जिथे 12 धावा धावफलकावर आल्या. नवीन गोलंदाज धारणी संघाकडून आपण पाहताय अमोल पाटील. हा गोलंदाज वनवटे विलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवर. राहुल पाटील यांची मोठी साथ आहे, परंतु 4 नाईटमध्ये ना राहुल पाटील आपल्याला घरी जाताना दिसणार नाही. शेवटच्या सामन्यापर्यंत या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेणार यात कोणतीही शंका नाही आहे. कारण क्रिकेटची आवड आहे मित्रांनो आणि या आवड जोपासावी लागते. ती जोपासली आहे खऱ्या अर्थाने. आपण पाहता हे आमचे पंच असतील, हे सुद्धा या ठिकाणी एकेकाळी चांगले क्रिकेटर होते. त्यानंतर क्रिकेटचा मोह सोडता सुटत नाही आणि खेळाडू म्हणून नाही परंतु पंच म्हणून तरी या मैदानावर अजूनपर्यंत या सामन्यांचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. पंचांकडून या चेंडूला नो घोषित केलं गेलं आहे. नोची ही एक धाव धावफलकावर प्लस केली जाईल जिथे धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 1-13 आपण पाहत आहे. परंतु पुढचा चेंडू क्या 13 क्या मेरा, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर जैसा चाहे वैसा मारो, फलंदाजाला संधी आहे. हा चेंडू या ठिकाणी पंचांकडून वाईट घोषित केला गेलाय. नो नंतर हा आलेला वाईट ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला हा विचारण्याचा या ठिकाणी वेळ आली आहे. बॅक टू बॅक 2 धावा या ठिकाणी अतिरिक्तच्या स्वरूपात धावफलकावर जमा झाल्यात. 14 धावा धावफलकावर. फ्री हिट कंटिन्यू असेल. पंच आपण पाहताय मेन पंचांच्या भूमिकेत बाळा साळुंखे सर. आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध आहे जर आपल्याला डाऊट असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू होता का मगाशी? गोलंदाजी करणाऱ्या संघाचा होता ना, तो रिव्ह्यू लॉस आहे. ओके, रिव्ह्यू या ठिकाणी लॉस झाला. पंच बाळा साळुंके आणि पंच सूरज पांडे यांच्यावर ऑब्जेक्शन येतच नाही. जवळजवळ यंदाच्या वर्षी त्यांच्या समवेत मी 10 ते 12 टुर्नामेंट कव्हर केल्यात. या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा हवा तसा संपर्क नाही. या बॅटची कडा घेऊन खेळपट्टीच्या बाजूला आपण पाहिलं चेंडू गरंगळत राहिला तेव्हापर्यंत 1 धाव कंप्लीट. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर आल्यात. राहुल पाटील पाहत आहेत मला तर वाटतंय सायकलकडे लक्ष आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी जी सायकल आहे ना तिच्याकडे लक्ष आहे आणि तिच्याकडे लक्ष ठेवता ठेवताना वेळेला LED कडे सुद्धा लक्ष असेल. हा चेंडू या ठिकाणी पंचांकडून या चेंडूला नो चेंडू घोषित केला गेलाय. चुकी करतोय गोलंदाज वारंवार जिथे मात्र एक धाव पुन्हा एकदा धावफलकावर घेतली जाते जिथे धावफलक जाऊन पोहोचत 16 या धावसंख्येवर. या षटकातील आपण पाहत आहे दुसरा फ्री हिटचा चेंडू असेल. पहिल्या फ्री हिटच्या चेंडूवर हवा तसा फायदा उचलता आला नव्हता, परंतु या चेंडूवर काय करणार फलंदाज, कारण सलामीला आलेला फलंदाज मयूर आता मात्र स्ट्राईकला. मगाशी आपण पाहिलं होतं विशाल स्ट्राईकला होता. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. ऑन साईडला त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला. लॉंग ऑन वरून बराचसा प्रवास करून खेळाडू चेंडूवर आले. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत फक्त एकच धाव. फ्री हिटच्या चेंडूवर पुन्हा एकदा आपण एकच धाव पाहिले जिथे एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर आल्यात. माझ्या समवेत आपण पाहताय श्रीयोग गायकवाड यांचं समालोचन आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळालं. स्कोररच्या भूमिकेत नरेशजी दळवी सर. त्यानंतर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. सुंदर क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून हे प्रक्षेपण केलं जात आहे. चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेरामॅनची नजर आहे आणि ती नजर खूप महत्त्वाची आहे आणि त्याबद्दल आपण त्यांना त्या कॅमेरामॅनला सुद्धा धन्यवाद देऊया, कारण पडद्यामागचे हिरो आहेत मित्रांनो. तुम्हाला हे कॅमेरामॅन आहे ना सगळ्यांना पडद्यावर दाखवतात परंतु स्वतः कधी पडद्यावर दिसत नाही, त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव घेणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू शॉर्ट पीच स्वरूपाचा होता. चेंडूला हुक केलाय. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये आउट ऑफ द पार्क. येतोय बिग हिट A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार.
थँक्यू सो मच डीजे. षटकार आला 6 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा 23. 23 धावा धावफलकावर आल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. खूप मोठं षटक पाहायला मिळालं. जिथे आत्तापर्यंत जर लिगल डिलिव्हरी टाकल्या असत्या ना तर हे षटक संपलं असतं. तिथे मात्र आत्तापर्यंत आपण पाहत आहे हे अर्ध षटक संपलंय. 1.3 ओव्हर. हा चेंडू मिनी हेलिकॉप्टर फिरवलं गेलाय परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी काय ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज विशाल या ठिकाणी माघारी परततोय. दुसरा हादरा मिळतोय मालदेव संघाला. यस डीजे. थँक्यू सो मच डीजे. विशाल बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहत आहे आकाश आलाय. आकाश हा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे मयूर, जो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. परंतु चांगला चेंडू, थोडंसं खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र फलंदाज माघारी परतला. षटकारानंतर लगेचच गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं. तिथे धावफलक स्थिरावलाय 23. या धावसंख्येवर हा चेंडू शफल होऊन उजव्या एसटीच्या बाहेर शफल होऊन लगावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कार्पेटच्या 6. थँक्यू सो मच डीजे. इथे चौकार आलाय. 4 धावांनी धावफलक हलताय. 27 धावा धावफलकावर. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. 27 धावा धावफलकावर आल्यात. हा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गतीचा वापर केला होता, थोडासा खांद्याचा वापर सुद्धा केला होता गोलंदाजाने. तिथे बाउन्सर पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाच्या जवळून प्रणय पवार हा चेंडू ट्रायव्हल झाला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 12 चेंडूंचा खेळ संपला. आपण पाहताय 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मालदेव संघाच्या. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार हे पाहणं गरजेचं आहे आणि ज्या धावा येतील ना त्या धावा द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करताना मालदेव संघासाठी या ठिकाणी मदतगार ठरतील. परंतु त्या धावा कशा पद्धतीने जमा करणार. मयूर अजूनही मैदानामध्ये आहे, जो सलामीला आलाय आणि त्याच्यावर आता मात्र या स्लॉग ओव्हरच्या षटकाचं पूर्णपणे दारोमदार असणार आहे. त्याला आपल्या खांद्यावर या ठिकाणी धुरा घ्यावी लागणार. आपल्या मनगटावर विश्वास ठेवावा लागणार. ताकद दाखवावी लागणार. आणि स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय धारणी संघाकडून तन्मय हा गोलंदाजी मार्कवर आलाय. सलगच्या 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक ऋषी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हा चेंडू गतीचा वापर केला होता गोलंदाजाने आणि काय चेंडू पाहायला मिळाला. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू, जिथे बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाही. मयूरला शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. अक्षरशः जर विचार केला ना या चेंडूचा तर 125 ते 130 च्या वेगाने हा चेंडू डिलिव्हर केला होता. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा आल्यात 28 धावा. 28 धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं, जरी नो चेंडू आले होते ना, दोन फ्री हिटचे चेंडू आले होते तरी सुद्धा फक्त 15 धावा आल्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे तन्मयने. हा चेंडू या ठिकाणी अपील केली गेली. पंचांकडून दात फेटाळली जाती आहे. लेग बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. लेग बाईटच्या स्वरूपात आलेली ही 1 धाव या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलक जाऊन पोहोचत आहे 29 धावा.
हा चेंडू या ठिकाणी चेंडू लेफ्ट केला होता, त्यानंतर मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज मयूर. या चेंडूवर या ठिकाणी वाईडचा इशारा आलाय पंचांकडून आणि बाईकच्या स्वरूपात. रनआउट साठी थर्ड अंपायर का? रनआउट साठी बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेतला गेलाय. बॉल वाईड आहे. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल ना तो आपल्याला मान्य करावा लागेल. ऑनफिल्ड डिसिजन पंच काय होता? फलंदाज बाद. काही वेळेला काय होतं मित्रांनो, कॅमेरा तेवढं क्लिअर दिसत नाहीये, विजन नाहीये, क्लोज आहे एकदम. 2-3 वेळा आम्ही बघितलं तेवढं क्लिअर लाईनच दिसत नाहीये इथून. त्यामुळे जो काय ऑनफिल्ड डिसिजन असेल ना तो आपल्याला मान्य करावा लागेल. आमची इच्छा आहे कोणावर अन्याय व्हायला नको म्हणून तर आम्ही 3 कॅमेरे ठेवलेत, परंतु काही गोष्टींपुढे इलाज नसतो. नंतर जरा विनंती आहे आयोजकांना थोड्याशा फकी मारा. स्कोर आपण पाहताय वाईटची धाव 1 प्लस केली जाईल जिथे धावफलक जाऊन पोहोचत आहे 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 30 धावा धावफलकावर आल्यात. साहिल बाद झाला. साहिल 2 या ठिकाणी आता मात्र मैदानामध्ये आलाय. हा चेंडू लॉंग ऑफला चांगली फेकी पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब कलेक्शन आणि त्याच्या जीवावर 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावांनी आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत 32 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो मैदानावर, जिथे 2च धावावर समाधान मानावं लागेल. या 2 धावांनी आपण पाहताय 32 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय मालदेव संघ. हा चेंडू गतीचा वापर केला होता गोलंदाजाने. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. शेवटचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश येतोय गोलंदाज तन्मय या गोलंदाजाला. तिथे आतापर्यंत आपण पाहिलं पहिलं सत्र समाप्त झालं. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावर धावा येत आहेत 32 धावा. जिंकण्यासाठी आपण पाहताय 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. म्हणजे षटका मागे 11 धावांची सरासरी गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल धारणी संघाला. यस डीजे. चला विनंती आयोजक फकी मारून घ्या. तिसऱ्या पंचांची सुद्धा विनंती आपल्याला. अक्षय पाटील फकी मारून घ्या.
प्रणय पवार सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. प्रणय पवार खूप सारी मेहनत मी पाहिले 2 दिवस 3 दिवस सतत मैदानावर या ठिकाणी जेव्हा ग्राउंडचं काम चालू होतं ना तेव्हा प्रणय पाटील कंपल्सरी त्या मैदानावर हजर असायचे. प्रणय पवार बोला भोईर. उद्या सामना आहे नरेश भोईर यांचा आणि अजूनही सामना मॅच बघण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत. मैदानावर त्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. नरेश दादा भोईर वनवटे या मैदानाचा मला तर वाटतं अंदाज घेत आहेत आणि त्यांच्या आवडतं आहे ते सगळ्यात जास्त म्हणजे दंतमंजन त्याचा सुद्धा आनंद घेत आहेत. उद्या लवकर या. आपला पहिला सामना आहे ना मला तर वाटतं वनवटे विरुद्ध गोरठण, अक्षय पाटील विरुद्ध राहुल पाटील. हा इकडे राहुल पाटील सुद्धा मैदानाचा अंदाज घेत आहेत. तिकडे नरेश भोईर सुद्धा मैदानाचा अंदाज घेत आहेत. अक्षय पाटील आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. उद्या खूप तयारी करून यावं लागेल आपल्याला मैदानावर कारण वनवटे गावाचं हे होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर खेळताना मात्र गोरठण संघाला या ठिकाणी थोडासा विचार करून खेळ करावा लागेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहत आहे दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होईल. फलंदाजांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलं आहे. चला यानंतरचा होणारा सामना बीड संघ श्री आई भवानी माता सिद्धिविनायक बीड बी विरुद्ध तांबाटी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश कुणाल 11 तांबाटी या नावाने हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय. तर विनंती आहे तांबाटी संघाचा कर्णधार आणि बीड बी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी या. चला आता जास्त वेळ घेऊ नका. तांबाटी संघाचा कर्णधार मला तर वाटतं हजर आहे केतन मुंडे. कुठे केतन मुंडे आहे कुठं? चला केतन मुंडे या नाणेफेकीच्या कॉलसाठी. बीड बी संघ ज्याने मगाशी आपण पाहिलं गोलंदाजीच्या जीवावर तो सामना या ठिकाणी एक फिरवला. लो स्कोरिंग सामना होता. आपण पाहतो हाय स्कोरिंग सामने पाहायला मजा येते परंतु कधी कधी लो स्कोरिंग सामने हे या ठिकाणी शेवटच्या चेंडूपर्यंत येतात आणि तेव्हा मात्र त्या सामन्यांना अधिक मजा येते. तसा सामना आपल्याला पाहायला मिळाला. या मैदानाचा विचार केला ना तर आम्ही नेहमी म्हणतो फलंदाजीसाठी हे मैदान खूप पोषक आहे. जिथे जेव्हा लोकल टीम्स खेळतात ना तेव्हा 80 88 धावा या मैदानावर चेस होताना आम्ही डेमध्ये पाहिल्यात. परंतु नाईटमध्ये थोडासा विचार केला ना तर चेंडू तेवढा ट्रॅव्हल होत नाही. वातावरणामध्ये नमी असते. हवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे असर करत नाही आहे. त्यामुळे थोड्याशा धावा कमी होताना पाहायला मिळतात. बीड बी संघाचा कर्णधार आलाय. चला केतन मुंडे आपण सुद्धा या नाणेफेकीसाठी. राहुल पाटील यांना विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी या. थोडीशी कवायत जास्त झाली तरी चालेल. आज उद्या मॅच आहे. निखिल पाटील आता कॅमेरामॅनच्या भूमिकेत आलेत आणि कॅमेऱ्याचा त्यांना चांगला अंदाज असावा कारण मोबाईलचे कॅमेरे बरेच त्यांनी आतापर्यंत जेवढे मोबाईल विकलेत ना आपल्या भागात तर विचार करायला गेलं ना तर जवळजवळ 25 ते 30 अल्ट्रा फोन आहेत ना सॅमसंग अल्ट्रा फोन हे त्यांच्या शॉपमधून आलेत. आणि मी नेहमी म्हणतो मित्रांनो कोणाच्याही नादात आणि कोणाच्याही वादात पडण्यापेक्षा पडायचं असेल ना तर उद्योगधंद्यात पडा. हा चेंडू या ठिकाणी 18 चेंडू आणि गरज होती
33 धावांची. तिथे सलामीला आलेला फलंदाज रोशन पाटील साठी हा चेंडू पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाजी मार्कवर आहे अभिषेक. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय गोरख रसाळ. 18 चेंडू 33 धावांची गरज असताना पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. हा चेंडू या ठिकाणी टप्प्यात आलाय आणि आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच हे दाखवणारा षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिला चेंडू निर्धावाला त्यानंतर लगेचच फलंदाजाने या ठिकाणी प्रहार केलाय. षटकार लगावलाय. 6 धावांनी खातं उघडलं गेलंय. 6 धावांनी या ठिकाणी खातं ओपन झालंय फलंदाजी करणाऱ्या धारणी टीमचं. 33 धावा करायच्या आहेत. 6 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 27 ची गरज आहे. 27 ची गरज असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजन मध्ये. या ठिकाणी जे जाळं रचलं होतं ना त्या जाळ्यामध्ये पकडलं गेलंय फलंदाज रोशन. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय? तांबाटी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. तांबाटी संघ केतन मुंडे. मयूर मुंडे नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर विनंती असेल बीड बी संघ आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. पुढचा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. तांबाटी विरुद्ध बीड बी. सामना हा 3 षटकाचा असेल यात कोणतीही शंका नाहीये कारण पहिला सामना सुरू आहे आणि जो 3 षटकाचा आहे. नवीन फलंदाज आपण पाहत आहे. रोशन बाद झाल्यानंतर इनायत नंबर 3 वर आलाय मच्छिंद्र रसाळ. उजव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. एक चौक विभागातील हा संघ आपण पाहत आहे आणि चौक विभागामधील बायकरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो मच्छिंद्र रसाळ आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत जरूर परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालाय सीमा रेषे बाहेर डीप पॉइंट रिजन मध्ये. चौकार. सो मच डीजे. जर का रिप्लाय मध्ये आपण हा चौकार बघितला असेल ना तर लक्षात येत आहे वीरेंद्र सेवाग स्टाईल हा चौकार पाहायला मिळाला जिथे वीरेंद्र सेवाग स्टाईल खातं सुद्धा उघडलं गेलं या फलंदाजाचं 4 या धावसंख्येने. 10 धावा धावफलकावर आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न झाला. चौकार आलाय. चौकाराने या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. बोलता सगळ्यांना येतं. कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते, कोणाचं पद बोलतं. पण मित्रांनो देवासमोर मात्र कर्म बोलतं. आणि जेव्हा देवाचं गाणं लागलं ना तेव्हा मात्र हे वाक्य मला आठवलं जिथे आपण पाहताय बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी ऑन साईडला चेंडू घळंघळत राहिला होता. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मात्र जलद गतीने पूर्ण झाली. या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय
15 या धावसंख्येवर 33 धावांचा पाठलाग करायचा, 11ची सरासरी गाठायची होती. तिथे मात्र एक पाऊल पुढे पाहायला मिळतोय, तो म्हणजे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करताना धारणी संघ. 15 धावा धावफलकावर आल्यात. चला टीम मीटिंग जास्त होऊन देऊ नका पंच. आणि चुलबुल पांडे त्यांची गोलंदाजी पाहिली होती मी जेव्हा खोपोली प्रीमियर लीग झाली होती ना, तेव्हा गोलंदाजी पिंक बॉल स्पेशलिस्ट आणि पिंक टी शर्ट सुद्धा घालून आलेत आज. पिंक बॉलचा वापर केला गेला होता खोपोली प्रीमियर लीग मध्ये, ज्याचं आयोजन केलं होतं तुषार धुमाळ सर यांच्याकडून. आणि तिथे मात्र पिंक बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज जे लेग पंचांच्या भूमिकेत आहेत ते मात्र पाहायला मिळाले होते आपल्याला. त्या पिंक बॉलला जर षटकार लगावला ना तर 9 धावा मिळत होत्या, आणि जर विकेट आली तर 2 धावा मायनस होत होत्या. 8 होत्या का? नो टाकल्यावर 9 ना. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं, दोघात तिसरा आणि सगळं विसरा, परंतु झेल चांगला कॅरी केलाय. मच डीजे फलंदाज मच्छिंद्र रसाळ या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इनायत नंबर 4 वर तन्मय आलाय. 15 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं गोलंदाज आकाशच्या पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. समीकरण आता मात्र आलंय, चेंडू बाकी असतील 11 आणि धावा करायची आहेत 18. 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. सलामीला आलेला फलंदाज गोरख रसाळ अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तन्मय. थँक्यू सो मच डीजे. आल्या तन्मयने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि धावफलक नेऊन ठेवलाय 21 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी अजूनही चेंडू बाकी असतील 10 आणि धावा करायच्या आहेत 12. 10 चेंडू 12 धावा. तन्मय आपण पाहताय बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी ऋषी पाटील. 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, परंतु षटकारानंतर या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय. कार थँक्यू सो मच डीजे. चौकाराला चौकाराने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. तन्मय काय फलंदाजी केली आहे. इनायत नंबर 4 वर आला. आल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. दबाव पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघावर टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार लगावला. धावफलक 25. 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज आकाश या गोलंदाजाकडून. जिथे समीकरण आता मात्र बदललं जाईल. चेंडू बाकी असतील 8 आणि धावा करायची आहेत अजूनही 8. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. आठ चेंडू 8 धावा आपण पाहताय. बॉल टू रन इक्वेशन आलाय धारणी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. यष्टिरक्षक या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज तन्मय बॅक टू द पवेलियन. हा मोठा हादरा मिळतोय तो म्हणजे धारणी संघाला. यस डीजे.
थँक्यू सो मच डीजे. सुंदर धून आपल्यामध्ये आपल्या मार्फत ऐकायला मिळाली. हे गाणं ऍक्च्युली आहे ना खूप जुनं गाणं आहे आणि थोड्या दिवसापूर्वी हे गाणं ऐकायचं लोकांनी बंद केलं होतं. परंतु एक रील्स आली, किरीस का गाना सुनेगा बेटा, आणि त्याच्यानंतर हे गाणं पुन्हा एकदा वाजायला सुरुवात झाली. म्हणजे वेळ प्रत्येकाची येते हे चुलीने सुद्धा आपल्याला दाखवून दिलं. त्यामुळे आपल्या वेळेची वाट पहा मित्रांनो, वेळ प्रत्येकाची येते. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. विवेक आलाय आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला बॅटर. हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफ रेजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर वेगाने आलाय, चेंडू उचललाय, तोपर्यंत एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. 2 षटकाच्या समाप्ती अंती 28 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी आता मात्र चेंडू बाकी असतील 6 आणि धावा करायच्या आहेत 7. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. परंतु मित्रांनो कोरोना आपण पाहिला 2020 मध्ये या ठिकाणी कोरोना आला होता आणि जेव्हा कोरोना आला ना तेव्हा मात्र बऱ्याच तरुणांच्या या ठिकाणी नोकऱ्या गेल्या आणि त्या नोकऱ्या गेल्यानंतर मात्र मराठी माणसाला धंद्याची उद्योगधंद्यांची किंमत समजली आणि त्यानंतर मात्र मराठी माणूस या ठिकाणी उद्योगधंद्याकडे वळला. असं म्हणत होते काही लोक की मराठी माणसाला धंदा जमणार नाही, धंदा करणं हे मराठी माणसांचं काम नाही आहे. परंतु त्यानंतर 2020 नंतर आपण आता 2026 मध्ये पाहतोय प्रत्येक मराठी माणूस जो कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा धंदा सुरू केला ना तो मात्र अजूनही धंद्यामध्ये टिकून आहे, तग धरून आहे आणि या ठिकाणी मराठी माणसाने दाखवून दिलं की मराठी माणूस सुद्धा धंदा करू शकतो. म्हणून मी म्हणतो लोक येतील नावं ठेवतील, लोक येतील नावं ठेवतील, टीका करतील, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही, हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून मित्रांनो उद्योगधंद्याकडे वळा. तिथे आता पाहताय 6 चेंडू 7 धावांची गरज आहे धारणी संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र आला या धावा वाचवण्यासाठी साहिल. हा चेंडू गोरख रसाळच्या बॅट मधून आलाय. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना क्षमा असावी विवेकच्या बॅट मधून आलाय षटकार. मला वाटलं की गोरख स्ट्राईकला आहे परंतु आपण पाहिलं विवेक स्ट्राईकला होता आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. या सामन्याची हवा पूर्णपणे काढून टाकली आहे. 5 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. परंतु गोरख रसेलचा जर विचार केला ना तर खाया पिया कुछ नाही गलास तोडा बाराना, अजूनपर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाहीये. सलामीला हा फलंदाज आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट. चेंडूला उंची जास्त आणि लांबी सुद्धा पुरेशी आहे. दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना संपुष्टात आणलाय.